ताई, याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये काहीतरी खवखव होते, त्याचं कारण सांगू इच्छितो. हा कार्यक्रम मुळात शासनाचा, मी मुख्य उपस्थिती म्हणून तिथे गेलेला प्रमुख पाहुणा म्हणून, की तो कार्यक्रम आमच्या पक्षाचा असतो तर मी हजारो लोक घेऊन गेलो असतो. ताई, एक मिनिट, जर हा ऐका ताई, आता एक मिनिट तुमचं झालं ना, आता एक मिनिट थांबा ना. जर आमचं जर ध्यानीमनी असतं तर आम्ही तिथे हजारो माझे शिवसैनिक आणि बाकीच्या लोकांना घेऊन गेलो असतो. पण शासनाचा निव्वळ चांगल्या हेतूचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम चांगल्या भावनेने केला. याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे. केवळ तुम्ही राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला कल्पना आहे की सध्या तुमच्या हातामध्ये काय नाही आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही शोध घेताय. आपण वेगळ्या मुद्द्यावर वर्षाताई शिवसेना करते, वर्षाताई शांत राहा जरा. वर्षाताई वर्षाताई जरा शांत राहा. तुम्ही जो दुसरा मुद्दा मांडलाय तो मुद्दा घेऊन आपण त्या राजकारणावर येऊया. राम शिंदे, वर्षाताईंनी एक दुसरा मुद्दा मांडलेला आहे की जर शासनाच्या या उपक्रमाची जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा अशी तुमची इच्छा असती तर तुम्ही तो कार्यक्रम 20 मार्चला केला असतात. 20 मार्चला त्या ठिकाणी लाखो अनुयायी येतात बाबासाहेबांचे, त्यांना मानणारे. त्यांच्या समोर जर जलजागृतीचा कार्यक्रम केला असता तर तो अधिक प्रभावीपणे आपल्याला पोहोचवता नसता का आला. हा त्यांचा मुद्दा जो आहे त्यात गैरवाटावा असं काहीच नाहीये. मग तो आधी टिकमार्क केल्याप्रमाणे, ज्याला आपण म्हणतो ना टिकमार्क, हो केले का केले, असा हा कार्यक्रम उरकण्याचा प्रयत्न का करण्यात आला. राम शिंदे. वर्षाताई म्हणतायत ते बरोबर आहे की त्या ठिकाणी जास्तीचे लोक जमले असते आणि लोकांमध्ये संदेश गेला असता. परंतु माझ्या माहितीनुसार बहुतांशी लोक हे बाहेर गावचे असतात, बाहेर तालुक्यातले येत असतात आणि म्हणूनसाठी तिथं मोठ्या गर्दीमध्ये असा प्रकारचं काम करणं किंवा त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आणणं मला वाटतं तिथं संयुक्तिक नव्हतं. आणि हा राज्यभर कार्यक्रम तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, रिजनल स्तरावरती सुरूच होता. आणि म्हणून जलपूजन झाल्याच्या नंतर तिथं एक तालुक्याचे जे काही पाणी वापर संस्था होत्या, सरपंच होते, काही पदाधिकारी होते, त्या विभागाचे सर्व अधिकारी होते, या सगळ्यांना त्यांनी जसं सांगितलं की पाण्याचं महत्त्व आणि भविष्यामध्ये आपण पाण्याचं कसं सेव्हिंग केलं पाहिजे, पाणी हे सर्वांसाठी कसं आवश्यक आहे आणि पाणी नसल्यानंतर आपली कशी गैरसोय होते, या संदर्भामध्ये सविस्तर असं तिथं प्रबोधन झालं. थोड्याफार चर्चेमध्ये कमी जास्तपणा झाला असेल, मला असं म्हणायचं नाही, परंतु त्या जे म्हणतायत वर्षाताई की 20 तारखेला पण हा कार्यक्रम घेऊ शकले असते. परंतु जर वास्तव्य लक्षात घेतलं तर त्या दिवशी करणं आणि आदल्या दिवशी करणं याच्यामध्ये हा तिथलच्या लोकांचा जो सहभाग होता त्याच्यामध्ये आणि तिथल्या लोकांना जे प्रबोधन करण्याची आवश्यकता होते याच्यामध्ये थोडासा चेंजेस झाला असता किंवा मग बाहेरच्या लोकांना वाटलं असतं की बाबा आम्ही आज येतो आणि हा विविध स्थानिक कार्यक्रम ठेवला की काय, असं सुद्धा कदाचित प्रश्न उपस्थित होऊ शकला असता. आणि म्हणून या कार्यक्रमाला वेगळं वळण यासाठी मी सांगितलं, याच्या अगोदर मी सांगितलं की हा कोणालाही माहीत नव्हता आणि तिथं कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थिती ही काही वेगळी तयार झालेली नव्हती. आपणही प्रास्ताविकामध्ये सांगितलं तसं झालं देखील. आणि 19-20 तारखेनंतर दोन्ही कार्यक्रम अतिशय चांगले, सुस्थितीत आणि शांततेत पार पडले. पण ज्यावेळेस 21 तारखेला हा व्हॉट्सअपवरती मेसेज फिरला आणि वेगवेगळे कॉमेंट्स, लाईक आणि त्याच्यावरती चर्चा झाली, त्यावेळेस खऱ्या अर्थाने एक बातमी सुद्धा प्रसिद्ध झाली, आपणच सांगितलं मुंबईतून. आणि म्हणून या गोष्टीला एका वेगळ्या अँगलमधून बघण्याचा प्रयत्न झाला आणि ही चर्चा घडली, हे वास्तव्य आहे. आणि याच्या पुढे जाऊन अजून काही आणखी तपास करण्याची आवश्यकता असेल, जास्तीचं काही तिथं गैरप्रकार घडला असेल तर ते सुद्धा आपल्याला शासनाच्या माध्यमातून बघता येईल. परंतु मला वाटतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांनाच एक वरिष्ठ आणि साधी गोष्ट नाही. या राज्याची विधानसभा त्यामुळे स्थगित करावी लागली. विधान परिषदेत याचे पडसाद उमटले. कधी नव्हे त्या सर्व महिला आमदार अत्यंत आक्रमकपणे अध्यक्षांच्या जवळ जाऊन पोहोचल्या आणि तावातावाने आपल्या मागणी करू लागल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता घडलेल्या घटनेचं राजकारण होतंय का, हा जो मुद्दा आता वर्षाताईंच्या बोलण्यातनं पुढे आलेला आहे, चला त्याची चर्चा करूया. बेचवदार राजकारण ही चर्चा आपण पाहतोय. आपल्यासोबत गृहराज्यमंत्री राम शिंदे, आमदार भरत गोगावले आणि काँग्रेसचे आमदार वर्षाताई गायकवाड हे तिघजण आहेत. ज्या मुद्द्यापर्यंत आपण ब्रेक पूर्वी पोहोचलो होतो त्याची चर्चा आपण या भागात पाहणार आहोत. तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे अशा कार्यक्रमांचं राजकारण का होतंय. अशा कार्यक्रमांचं राजकारण का होतंय. आपण जाऊया वर्षाताई गायकवाडांकडे. वर्षाताई,
याच्यात राजकारण होत आहे आणि राजकारण विरोधी पक्ष करतायत, म्हणजे जे आता सत्तारूढ पक्ष आहेत ते करतायत असं मगाशी आपण बोलताना सांगितलं. नेमकं काय राजकारण होत आहे आणि का होत आहे? नाही उदयजी, आपण एक समजून घ्या की माझ्या उत्तराच्या ब्रेकच्या आधी सन्माननीय मंत्री राम शिंदे साहेब जे यांनी एक गोष्ट बोलली की 20 तारखेला कार्यक्रम झाला असता किंवा त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम होऊ शकला असता. त्यांनी हे मान्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. उदयजी, मुळात या गोष्टीला सुरुवात कधी झाली? आता आम्ही GR वर बोलायचं की कशावरती बोलायचं? तुम्ही पत्रिकेवरती बोलताय, मी GR वरती बोलते. गव्हर्नमेंटचा GR वेबसाईटवरती आहे, तुम्ही तो काढून बघू शकता. मुळात सुरुवात कशामुळे झाली की हा कार्यक्रम जो तुम्हाला हा कार्यक्रम मुळात जनजागृती संदर्भात आहे, कारण जागतिक बघितलं जल दिन आहे तो 22 तारखेला, आणि म्हणून एक सप्ताहाच्या माध्यमातून व्याख्याने आयोजित करणं, चर्चासत्र मी सांगितलं, ज्या खेड्यागावापर्यंत जाणं, घराघरापर्यंत जाणं, जनजागृती करणं हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. आज पॉलिटिकल परिस्थिती तुम्ही बघाल तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये जयभीम फुटलं तर त्यांच्यावरती देशद्रोहाचे आरोप होतात. एक टाकळी, वाशी टाकळी जे अकोला जिल्ह्यातलं गाव आहे, तालुक्याचं गाव आहे, त्या ठिकाणी धम्म परिषद चालू असताना त्या ठिकाणी काही समाज संघटक गेले आणि त्यांनी त्या धम्म परिषदेमध्ये लोकांना मारलं. नाही, माझं एक समजून घ्या की ज्या तऱ्हेची परिस्थिती, आणि पोलिसांनी त्याची नोंद पण घेतली नाही, ज्या तऱ्हेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. 19 हा कार्यक्रम घेतला जातो. ऐका माझं, 19 हा कार्यक्रम घेतला जातो. वर्षा गायकवाड, मी शांतपणे तुम्हाला सांगतोय, खरडा घडलं, खैरलांजी घडलं, तेव्हाही आपलंच सरकार होतं आणि तेव्हाही दलितांवर अन्याय झालेले होते आणि तेही प्रश्न माध्यमांनी लावून धरलेले होते. मी मुद्दा आता जो तुम्हाला विचारतोय तो अत्यंत साधा आहे. नाही उदयजी, त्यावेळेला वर्षा गायकवाड म्हणून विधानसभेमध्ये मी त्यावेळेस सुद्धा बोलले होते, भले सत्ताधारी पक्षाचे आमदार होते, पण तरी मी बोलले होते की या संदर्भामध्ये शासन झालं पाहिजे. प्रश्न मी सर्वांना विचारणार आहे. आजचा मुद्दा माझा, मी म्हणते की राजकीय कसा काय झाला हा कार्यक्रम, राजकारण ह्याच्यात का झालंय, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 20 मार्च हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर या देशाच्या नव्हे तर या जगाच्या इतिहासातला समान न्याय हक्कासाठी केलेला अत्यंत महत्त्वाचा असा लढा होता. आपण मंत्री होतात त्या काळामध्ये आपण चवदार तळ्याच्या या संघर्षाच्या प्रेरित क्षणांना साक्षीदार होण्याकरता म्हणून किती वेळा मंत्री असताना 20 मार्चला चवदार तळ्याच्या दर्शनासाठी गेला होतात? उदयजी, प्रश्न या ठिकाणी असा आहे, आपण जो प्रश्न विचारताय, स्थानिक आमदार आमचं कर्तव्य बजावतो, मंत्री असताना एकदा पण नाही आले आणि आता ते येऊ पण शकले नाहीत कधी. मी सांगू इच्छिते आपल्याला, नाही असं नाही, बाबासाहेबांच्या अनुयायी या नात्याने सातत्याने मी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलाय. काही प्रश्न कोणी मांडतो, कुठेही मांडतो, त्याचा नाही प्रश्न. आपण जे बोलतोय, जो का प्रश्न विचारला गेला की आपण मंत्रिमंडळात असताना 5 वर्ष मंत्री असताना आता 2 वर्ष असताना एकदा तरी आलात का? कार्यक्रम का घेतला 19 तारखेला? 19 तारखेचा कार्यक्रम आता डायव्हर्ट करू नका की त्याच्यामध्ये एकदा तरी तुम्ही कधी येऊन ते पाहिलं का? चवदार तळ नेमकं हाय कुठं, काय कुठं, त्याची अवस्था काय? 5 वर्ष तुम्ही मंत्रिमंडळामध्ये होतात, कधीतरी त्याला 5 रुपये दिलात का? आणि आम्ही तिथं स्थानिक असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रम राबवतो आम्ही, प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमची उपस्थिती आहे. आणि त्यांनी जे सांगितलं 20 मार्चच्या कार्यक्रमाला पाय टाकायला जागा नसते तिथं, त्याच्यामुळे हा कार्यक्रम 19 तारखेला घेतला आणि अगोदर घेतला, त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये बिघडलं? वर्षा गायकवाड, मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. वर्षा गायकवाड, त्या तलावातलं पाणी स्वच्छ राहावं, त्याच काय कोणत्याही तलावातलं पाणी स्वच्छ राहावं, शुद्ध राहावं, ते पाणी पिण्यायोग्य असावं, त्या पाण्यात जलचर नांदावेत, त्या पाण्यामध्ये पाण वनस्पती याव्यात, याकरता याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक तळ्यात बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून अत्यंत प्रगत असं तंत्रज्ञान वापरण्यात येतं. अनेक ठिकाणी हे प्रयोग मी स्वतः पाहिलेले आहेत. अशा प्रकारचा प्रयोग करून चवदार तळ्याचं पाणी स्वच्छ आणि ताजं राहावं याच्याकरता आपण या मंत्रिमंडळात असताना मागच्या आणि आत्ता काय पाठपुरावा केलात हे सांगा. आणि हाच प्रश्न मी भरत गोगावलेंनाही विचारणार आहे की त्यांनी या संदर्भात काय केलं. प्रथम वर्षाताई आणि नंतर भरत गोगावले तुम्ही. ओके, वर्षाताई काय केलं? नाही असं आहे उदयजी, सातत्याने आम्ही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला मंत्रिमंडळामध्ये. या संदर्भामधला प्रश्न असा आहे आजच्या चर्चेमध्ये की तुम्ही मला प्रश्न विचारला काय की याचं राजकारण कसं झालं, तर राजकारण कोणी केलं?
राजकारण जे केलं ते 19 तारखेच्या कार्यक्रमाने केलं. नाही, राम नाही. शिंदेने स्वतः चुकीचं सांगितलं बोलताय. की 20 तारखेला हा कार्यक्रम केला असता. मोठ्या संख्येने दलित लोक तिथे नाही, नाही, होते, नाही, विविध नाही. गावातली साफ लोक त्या चुकीचं आहे, ठिकाणी चुकीचं आली आहे होती. ते. तुमचा असं नाही. उद्देश काय होता? आजचा या जीआरच्या कार्यक्रमाचा काय 14 तळाच्या संदर्भामध्ये चर्चा आहे. आणि मग हे असताना समजा या जीआरच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर तुमचा उद्देश काय होता की जनजागृती करणं, लोकांपर्यंत जाणं, लाखो लोकांपर्यंत जाणं. प्रश्नच आणि नाही. मग असं बरोबर आहे, ते आम्ही असताना केलेलं आहे. मला प्रश्नाचं उत्तर घेऊ द्या. मला यातल्या राजकारणा इतकाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त रस आहे तो त्या 14 तळ्याचंच पाणी हे अतिशय स्वच्छ, हे स्वच्छ. उदयजी त्याच्यामध्येच आहे, आमचा पण रस त्याच्यामध्येच आहे की नाही, तुमचा रस जर त्याच्यामध्ये असेल, वर्षाताई तुमचा रस जर त्याच्यामध्ये असेल, तुमचा रस जर त्याच्यामध्ये असेल तर तुम्ही मंत्रिपदाच्या काळामध्ये काय केलं? आपली 15 वर्ष सत्ता होती, त्या काळात आपण काय केलं किंवा सत्ता गेल्यानंतरच्या 1.5-2 वर्षाच्या आत्ताच्या काळामध्ये काय केलं? आपण या प्रश्नावर किती वेळा आवाज उठवला? गोगावलेजींना विचारा ना किती फंड दिला. मी त्यांना विचारणार आहे. वर्षाताई जसा तुम्हाला प्रश्न विचारतोय, वर्षाताई तुम्हाला जसा प्रश्न विचारतोय तसाच त्यांनाही विचारणार आहे आणि तुमच्यापेक्षा अधिक तिखट प्रश्न त्यांना असणार आहे. त्या माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांनाही कठीण जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून 14 तळ्याचं पाणी स्वच्छ आणि ताजं राहावं याकरता आपण काय केलं? आपण आमदार म्हणून काय निधी दिला आजपर्यंत? आता जे 14 तळ्याचं पावित्र्य राखण्याचं काम या सभागृहामध्ये ताई सांगतायत. 5 वर्ष जवळजवळ मंत्री होत्यात आणि त्या 5 वर्ष तुम्ही त्यांच्यावर आरोप करू नका. तुम्ही काय केलं सांगा. तुम्ही काय केलं सांगा. सरकारकडे आम्ही मागणी केली होती आणि माझ्या कारकिर्दीमध्ये मागच्या 3 वर्षापूर्वी 1 कोटीचा निधी शासनाकडनं आम्ही घेतला. त्याच्यामध्ये त्याचं सुशोभीकरणाचं काम केलं. काही एक मिनिट आता त्याच्या आजूबाजूला जे काय ढासळलेली परिस्थिती होती त्याच्यावरती तो निधी टाकून त्याचं सुशोभीकरण, आज जे सुशोभीकरण दिसतंय ते ह्या 5 वर्षामधलं दिसतंय आणि ते आम्ही करून घेतलेलं आहे. तिथं ह्यांनी काही केलेलं नाही आहे. म्हणून माझा मगाशी सवाल होता की आमचं कर्तव्य आहे आणि परवा मागच्या 15-20 दिवसापूर्वी ज्यावेळेला स्वतः बडोले साहेब आलेत, 125 वर्ष ज्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला होत आहे तेव्हा आम्ही ते वधून घेतलेलं आहे की पुढचा संपूर्ण निधी या 14 तळे आणि राष्ट्रीय स्मारकाला या शासनाने मंजूर केलेला आहे. जसं त्यांचं जे मंडणगडला घर आहे त्या आंबवड्याच्या घराला दिलेला निधी आहे तसं याही त्याला दिलेला त्याने आम्ही मान्य करून घेतलेला आहे आणि आमचं युतीचं सरकार कर्तव्य बजावतो. आम्ही तुम्हाला या 2 वर्षामध्ये 14 तळ्याचा कायापालट करून दाखवण्याची जबाबदारी आमच्या या युती सरकारची आहे. ते आम्ही निश्चित करून दाखवू आणि 15 वर्षामध्ये काय केलेलं नाही आहे. मला काय केलेलं नाही. भरतजी शांत राहा. त्यांना बोलू द्या ना. भरतजी प्लीज त्यांना बोलू द्या. भरतजी त्यांना बोलू द्या. बोला वर्षाताई. असं आहे उदयजी की आपला विषय मुळात काय आहे? विषय मुळात आपला असा आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती आहे. या वर्षी आपण सगळ्या ठिकाणी आपण त्यांची मोठ्या प्रमाणात साजरी करतो आहोत आणि राज्य शासनाच्या वतीने आणि विविध पक्षाच्या वतीने पण कार्यक्रम होत आहेत आणि असं होत असताना झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.